दिल्लीमधील जंतर मंतर विद्यार्थी आंदोलनामध्ये तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांनी प्रत्यक्षात जाऊन जाहीर पाठिंबा दिला। ज्या ठिकाणाहून वेगवेगळ्या ठिकाणून विद्यार्थी शिक्षण मंत्र्याने राजीनामा द्यायला पाहिजे म्हणून या विद्यार्थ्यांनी संसदेवर आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांना फक्त लाठीचार नाही केला तर त्यांना दगडानं ठेचून काढलं आणि त्या संसदेवर विद्यार्थ्यांच्या रक्ताचा सडा केला। ज्या पोलिसाच्या वेशामध्ये जे आतंकवादी हरामखोर पोलीस लपले होते त्यांनी विद्यार्थ्यांनाच नाही तर त्या आंदोलनामध्ये जे माता भगिनी कॉलेजच्या मुली आल्या होत्या त्या मुलींना सुद्धा बाहेर ओढून काढलं, त्यांच्या अंगाला झटझोंब केली, त्यांचे हात पाय ओढले, मुलींचे कपडे फाडले आणि मुलींना सुद्धा दगडाने ठेचून या पोलीस प्रशासनानं मारलं। मोदी हीच तुमची योजना आहे का आणि हेच तुमचं सरकार आहे का? ज्या ठिकाणी विद्यार्थी जे आपल्यावर अन्याय झाला आहे त्याचा हक्क मागण्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे म्हणून जे आंदोलन केलं होतं, ज्या ठिकाणी मोदी फडणवीस येऊन त्या मुलांचं सांत्वन करायला पाहिजे, त्यांच्या समस्याचं निराकरण करायला पाहिजे, परंतु हे दोघंही भडवे बिळाच्या बाहेर आले नाहीत आणि मुलांना जनावरासारखं या पोलीस प्रशासनानं मारून काढलं। अशा नरेंद्र मोदीला काय म्हणायला पाहिजे? ज्या देशामध्ये ज्या विभागामध्ये महिलांचा मान सन्मान केला जातो तोच देश सगळ्यात महान समजला जातो। आणि याच आंदोलनामध्ये या दिल्लीमध्ये ज्या मुली कॉलेजच्या विद्यार्थिनी आंदोलनासाठी गेल्या होत्या या मुलींचे कपडे फाडून त्यांना रक्त निघेपर्यंत दगडानं ठेचून या पोलिसांनी मारहाण केली, तेव्हा मोदी तोंड लपून कुठे बसला होता? खरं तर मोदी पंतप्रधान बनायच्या लायकीचा नाही। मोदींनी आता राजीनामा दिला पाहिजे। मोदी आता तुमचे दिवस भरत आलेले आहेत, तुम्ही खोडची सोडलेलीच बरी। लातूर शहरामधून सुद्धा या नेट पेपरसाठी काल जे काही दिल्लीमध्ये आंदोलन झालं, विद्यार्थ्यांना मारहाण झाली, त्यासाठी लातूर शहरातून सुद्धा जनता काल रस्त्यावर आली, पण लातूर शहराचे आमदार खासदार पालकमंत्री एकही रस्त्यावर आतापर्यंत आला नाही। शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा म्हणून आमदार खासदारांनी सुद्धा कुठलंही पाऊल उचललेलं नाही। रस्त्यावर दिसत आहे तर ज्या जनतेला त्रास होतो आहे, ज्यांचं नुकसान झालेलं आहे तीच जनता रस्त्यावर दिसत आहे। म्हणून लातूर शहरामधून सुद्धा आमदार खासदार पालकमंत्री यांनी सुद्धा राजीनामा द्यायला काही हरकत नाही। मोदींनी तर अगोदर तात्काळ राजीनामा द्यावा आणि ज्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी विद्यार्थी ज्या महिला आहेत कपडे फाटेपर्यंत मारला आहे त्या पोलिसांवर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे। आणि जर त्या पोलिसावर नाही कारवाई झाली तर मोदीवर कारवाई करून मोदीलाच आतमध्ये टाकायला पाहिजे। मोदींनी याच खोडीचा तात्काळ राजीनामा द्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।